हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे फ्लॉवर मटारची भाजी। तर त्यासाठी मी बघू शकता तुम्ही फ्लॉवर निवडून घेतलेला आहे आणि मटार घेतलेले आहेत थोडेसे। तर आता आपण मटार आणि फ्लॉवर उकडून घेणार आहोत। बघू शकता एवढे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। तर आता हे दोन्ही मिक्स करून आपण शिजवून घेऊयात। मटार मिक्स करायचे फ्लॉवर मध्ये, पाणी घालून छान वाफ काढून घ्यायची 5-1 मिनिटं। मस्त फ्लॉवर आणि मटार शिजते तोपर्यंत 2 कांदे 1 टोमॅटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून। आता ते आपण कापून घेणार आहोत। बघू शकता आपलं फ्लॉवरही शिजला आहे आणि कांदा टोमॅटो बारीक करून घेतले। आता कढई गरम करत ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये आपण फोडणी घालणार आहोत फ्लॉवरला। तर त्यासाठी मी तेल घेते थोडंसं। तेल छान गरम झालं म्हणजे त्यात थोडीशी मोहरी घालायची। बघू शकताय थोडीशी मोहरी छान तडतडली म्हणजे थोडीशी जिरे घालायची। आता एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो कांदा घालून घेते मी या तेलामध्ये। कांदा छान परतून घेऊयात तेलात। आता एक टोमॅटो घालून घेऊयात या तेलामध्ये। टोमॅटो छान शिजला गेलाय बघू शकताय तेलात। आता चिमूटभर हळद घालायची आणि काळा मसाला घालायचा चवीनुसार। तुम्ही तिखट खात असाल तर जरा जास्त घातलं तरीही चालतं। मस्त एकजीव करून घेऊयात आपण। आणि फ्लॉवर आणि मटार घालून घेऊयात। बघा फार शिजवलं नाहीये मी, अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे। आता तो मटार आणि फ्लॉवर घातला मी कढईत। मस्त एकजीव करून घेऊयात। थोडंसं चवीनुसार मीठ घालते। आता एक वाफ काढून घेऊयात छान झाकण टाकून। मिठाने पाणी सुटले बघू शकता आपल्या फ्लॉवरला। ते पाणी थोडंसं आटवून घेऊयात। अजून 1-2 मिनिटं आपण परत झाकण टाकून पूर्ण पाणी आटवून घेणार आहोत फ्लॉवर आणि मटारमधले। अजून थोडंसं शिजायला बाकी आहे। थोडंसं शिजला फ्लॉवर की हे बघा अजून 5 मिनिटं ठेवलं होतं। आता मी उघडून बघते फ्लॉवरचं पाणी आटलंय का। मस्त फ्लॉवरचं पाणी आटलं गेले, एकदम छान भाजी तयार झालेली आहे। बघू शकताय कशी वाटली फ्लॉवरची भाजी नक्की कमेंट करून सांगा। अगदी साधी सोपी झटपट होणारी भाजी आहे। डब्यासाठी वगैरे तुम्ही पटकन करू शकता आणि खायलाही खूप छान लागते। तर आवडली तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, बेल आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, फ्लॉवरची माझी भाजी बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे भाजीला। तुम्ही पण नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।